हेलो बच्चों, हम पिछले भाग में देखे थे 7वीं कक्षा के दिल्ली पाठ के सारांश। अभी हम देखें इस पाठ का अभ्यास और प्रश्नोत्तर व्याकरणांश को देखेंगे। फर्स्ट मेन, एक वाक्यों में उत्तर लिखो। फर्स्ट क्वेश्चन, भारत की राजधानी का नाम क्या है? लिख लो, सभी किताब ले लो, आप भी मार्क कर लो। भारत का राजधानी दिल्ली है। सेकेंड क्वेश्चन, दीवाने आम किससे बना है? दीवाने आम लाल पत्थर से बना है। थर्ड क्वेश्चन, जामा मस्जिद किसके पास है? जामा मस्जिद लाल किले के पास है। फोर्थ क्वेश्चन, नई दिल्ली की शोभा कैसी है? नई दिल्ली की शोभा अनोखी है। फिफ्थ क्वेश्चन, भारत सरकार का सचिवालय कहाँ पर है? भारत सरकार का सचिवालय नई दिल्ली के पास है। सेकेंड में, इन प्रश्नों के उत्तर 2 या 3 वाक्यों में लिखो। 3 to 4 सेंटेंस आंसर्स। सभी देखो, ध्यान से सुनो। फर्स्ट क्वेश्चन, लाल किले के बारे में लिखो। दिल्ली का आंसर, दिल्ली का लाल किले बहुत प्रसिद्ध है। इसके दीवाने आम और दीवाने खास देखने लायक है। दीवाने आम में 60 सुंदर खंभे हैं जो लाल पत्थर से बने हैं। दीवाने खास संगमरमर से बना है। इसकी भीतर दीवारों की नक्काशी बहुत बढ़िया है। लाल किले के पास जामा मस्जिद भी है और मस्जिद मुग़ल दरबार के शान शौकत का याद भी दिलाता है। ठीक है बच्चों, फर्स्ट वन आंसर हुआ ना। अभी सेकेंड क्वेश्चन, कुतुब मीनार के बारे में तुम क्या जानते हो? दिल्ली में आंसर, दिल्ली में थोड़ी दूरी पर कुतुब मीनार है। आसमान से बात करने वाली यह मीनार बहुत सुंदर है। यह 238 फुट ऊंची है। ठीक है बच्चों। थर्ड क्वेश्चन, संसद के बारे में लिखो। नई दिल्ली के शोभा अनोखी है। भारत सरकार का सचिवालय यहीं पर है। संसद भवन बड़ा रमणीय है। यह गोलाकार संसद सदन संसार में निराला है। लोकसभा राज्यसभा के अधिवेशन इसी सदन में होते हैं। ओके। फोर्थ क्वेश्चन, राष्ट्रपति भवन क्यों निराला है? आंसर, राष्ट्रपति भवन भारत के राष्ट्रपति का निवास स्थान है। राष्ट्रपति देश विदेशों के अनेक अपने अतिथियों का आदर सत्कार यहीं पर करते हैं। राष्ट्रपति का कार्यालय भी इसी भवन में है। इस भवन के एक और भाग में वस्तु संग्रहालय भी है। उसमें कई अमूल्य प्राचीन वस्तुओं का संग्रह होते हैं। फिफ्थ क्वेश्चन, दिल्ली में देखने लायक स्थान कौन कौन से हैं? आंसर, दिल्ली में इसके अलावा राजघाट, शांतिवन, जंतर मंतर, कनॉट प्लेस, बिरला भवन, लक्ष्मी नारायण का मंदिर आदि अनेक दर्शनीय स्थान है। ओके बच्चों, आप समझ में आए ना। थर्ड अभी देखें, थर्ड में अन्य वचन रूप लिखो। फर्स्ट वन, किला किले। सेकेंड, यादें। थर्ड, बातें। फोर्थ, महीना महीने। फोर्थ में विलोम शब्द लिखो, अंदरे ऑपोजिट वर्ड। नया पुराना, भीतर बाहर, पास दूर, चढ़ना उतरना। ओके। फिफ्थ क्वेश्चन, फिफ्थ में पर्यायवाची शब्द जानो। ಇಲ್ಲಿ ಅವರು ಸಮನಾರ್ಥಕ ಪದವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ನೀವು
ಓದಿ ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ಫಸ್ಟ್ ಒನ್ ನಗರ್ ಶಹರ್, ಸೆಕೆಂಡ್ ಒನ್ ಮಶಹೂರ್ ಪ್ರಸಿದ್ಧ, ಮೂರನೇದು ಆಸ್ಮಾನ್ ಆಕಾಶ್, ಫೋರ್ತ್ ಒನ್ ಮನೋಹರ್ ಸುಂದರ್. ಸಿಕ್ಸ್ತ್ ಮೈನ್ ಕನ್ನಡಿಯ ಅಂಗ್ರೇಜಿ ಮೇ ಅನುವಾದ್ ಕರೋ. ಇಲ್ಲಿ ಹಿಂದಿನಲ್ಲಿ ಕೆಲವು ಸೆಂಟೆನ್ಸನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ನಾವು ಕನ್ನಡ ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕು, ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಫಸ್ಟ್ ಒನ್ ಲಾಲ್ ಕಿಲೆ ಕೆ ಪಾಸ್ ಜಾಮಾ ಮಸ್ಜಿದ್ ಹೈ. ಜಾಮಾ ಮಸೀದಿ ಕೆಂಪುಕೋಟೆಯ ಹತ್ತಿರವಿದೆ. ದ ಜಾಮಾ ಮಸ್ಜಿದ್ ಈಸ್ ನಿಯರ್ ದ ರೆಡ್ ಫೋರ್ಟ್. ಸೆಕೆಂಡ್ ಒನ್ ದಿಲ್ಲಿ ಮೇ ಕುತುಬ್ ಮಿನಾರ್ ಹೈ. ಕುತುಬ್ ಮಿನಾರ್ ದೆಹಲಿಯಲ್ಲಿದೆ. ದ ಕುತುಬ್ ಮಿನಾರ್ ಈಸ್ ಇನ್ ಡೆಲ್ಲಿ. थर्ड वन दिल्ली भारत की राजधानी है. ದೆಹಲಿ ಭಾರತದ ರಾಜಧಾನಿಯಾಗಿದೆ. ಡೆಲ್ಲಿ ಈಸ್ ದ ಕ್ಯಾಪಿಟಲ್ ಸಿಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ. फोर्थ वन ಲೋಕಸಭಾ और ರಾಜ್ಯಸಭಾ ಸಂಸದ್ ಕೆ ದೋ ಸದನ್ ಹೈ. ಲೋಕಸಭೆ ಮತ್ತು ರಾಜ್ಯಸಭೆ ಸಂಸತ್ತಿನ ಎರಡು ಸದನಗಳು. ಲೋಕಸಭಾ ಆ್ಯಂಡ್ ರಾಜ್ಯಸಭಾ ಈಸ್ ದ ಟೂ ಹೌಸಸ್ ಆಫ್ ದಿ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್. सेवेंथ माइन सही शब्द चुनकर खाली स्थान भरो. फर्स्ट वन लाल किला डैश में है. लाल किला दिल्ली में है. सेकेंड वन कुतुब मीनार डैश फुट ऊंची है. कुतुब मीनार 238 फुट ऊंची है. थर्ड वन दीवाने खास डैश से बना है. दीवाने खास संगमरमर से बना है. ಏಯ್ತ್ ಮೈನ್ ಜೋಡ್ಕರ್ ಲಿಖೋ ಅಂದರೆ ಮ್ಯಾಚ್ ದ ಫಾಲೋಯಿಂಗ್. ವಿಧಾನಸೌಧ ಎಲ್ಲಿದೆ? ಬೆಂಗಳೂರು. ಚಾಮುಂಡಿ ಪಹಾಡ್ ಅಂದರೆ ಚಾಮುಂಡಿ ಬೆಟ್ಟ, ಮೈಸೂರು. ಕಮಲ್ ಮಹಲ್ ಹಂಪಿ. ಗೋಲ್ ಗುಂಬಜ್ ಬಂದು ವಿಜಯಪುರ. ಓಕೆ, ಮಾರ್ಕ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರಲ್ಲ ಎಲ್ಲ. ಈಗ ನೈನ್ತ್ ಮೈನ್ ನಮೂನೆ ಕೆ ಅನುಸಾರ ವರ್ತನಿ ಶುದ್ಧ ಕರೋ. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಮಿಸ್ಟೇಕ್ಸ್ ಇದೆ, ಅದನ್ನು ನಾವು ಕರೆಕ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ರಾಜಧಾನಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಇಲ್ಲಿ ರಾಜಧಾನಿ ಇದೆ. ರಾಜಧಾನಿ ಇರೋದನ್ನ ರಾಜಧಾನಿ ಅಂತ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿ ರಾಜಧಾನಿ ತಪ್ಪು, ರಾಜಧಾನಿ ಕರೆಕ್ಟು. ಅದೇ ಥರ ಇಲ್ಲಿ ಇನ್ನು 3 ವರ್ಡನ್ನು ತಪ್ಪು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ನಾವು ಸರಿಯಾಗಿ ಬರಿಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಭಾರತ್ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದು ಬಿಗ್ ಲೆಟರ್ ಭಾರತ್ ಅಂತ ಬರಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಕರಿಯಲೈ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದು ಕಾರ್ಯಾಲೈ. ನಾಲ್ಕನೇದು ಸಾರ್ಕಾರ್ ಅಂತಿದೆ, ಅದು ಸರ್ಕಾರ್. 10th ಮೇನ್ ಇನ್ ವರ್ಣೋ ಕೋ ಚುನ್ಕರ್ ಶಬ್ದ ಬನಾವೋ. ಇಲ್ಲಿ ಈ ಬಾಕ್ಸಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಲೆಟರ್ಸನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ಆರಿಸಿ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ನಾವು ವರ್ಡ್ಸನ್ನು ಬರಿಬೇಕು. ಫಸ್ಟ್ ಒನ್ ಆಮ್ ಅವರೇ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸೆಕೆಂಡ್ ಒನ್ ಮಕಾನ್, ನಗರ್, ಕಪಡಾ, ಶರಮ್, ಪಾವನ್, ವನ್, ದುಕಾನ್, ಶೇರ್, ರೋಷನ್. ओके बच्चों, 11th मेन पढ़ो समझो और उन्हीं शब्दों को लिखो. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಪದಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ಓದಿ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅದೇ ಪದವನ್ನು ನಾವು ಬರಿಬೇಕು. ಒಂದನೇದು ದಿಲ್ಲಿ, ಸಂಗಮರ್ಮರ್, उद्यान, प्रशंसा, राष्ट्रपति, व्यवस्था, वस्तु संग्रहालय, सत्कार, शांतिवन, दर्शनीय स्थान. ओके बच्चों, ये सभी आपको समझ में आए ना? अभी अच्छे से पढ़ लो, ढंग से सीख लो. हमारे चैनल को प्लीज़ लाइक करो और सब्सक्राइब करो. कोई डाउट है तो कमेंट करो. थैंक यू बच्चों.